अकोला महापालिकेने मोरणा नदीतील जलपर्णी हटवण्यासाठी मोहीम राबवली असली तरी लोखंडी पूल परिसरात पुन्हा मोठ्या प्रमाणात जलपर्णी पसरल्याचा आरोप करीत संभाजी ब्रिगेड महानगरच्या वतीने नदीपात्रात उतरून आंदोलन करण्यात आले। जलपर्णी निर्मूलनाच्या कामात कथित भ्रष्टाचार, प्रशासनाचा निष्काळजीपणा आणि नागरिकांच्या जीवाशी खेळ होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला। दरम्यान महापालिका प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी करत नदीत बसून निषेध नोंदवण्यात आला। मोरणा नदीतील जलपर्णीचे कायमस्वरूपी निर्मूलन करून प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली। आंदोलनादरम्यान संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून घटनास्थळी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। जसं की 2-3 महिन्या पहिले मोरणा नदी स्वच्छता अभियान इथून जे प्रशासन आहे त्यांनी ऑर्डर काढली होती आणि साफ करण्यासाठी आदेश दिले होते माननीय आयुक्त साहेबांनी। आणि थातूर मातूर साफसफाई झाली होती आणि पूर्ण नदी चॉकअप होती। काल आम्ही 4 दिवसा पहिले प्रशासनाला एक आंदोलनाचा इशारा दिला की आम्ही आंदोलनाला बसणार आहे आणि साक्षात देवाला माहिती आहे हे लोक आम्हाला डेंगू होऊ देतील पण आम्हाला उठून होते देत, म्हणून देवाने आमच्यावर एक कृपा दाखवली आणि काल पाणी आलं आणि इथूनचा जो घाण होती काही वाहून गेली काही बाकी आहे। आणि माननीय नरेंद्र मोदी यांनाही ह्या नदीची प्रशंसा केली जेव्हा कलेक्टरने याची स्वच्छता मोहीम राबवली होती आणि काहीतरी 15 ते 20 कोटीचा निधी दिला होता। ते निधी कुठं गेला आणि या नदीची स्वच्छता काय होत नाही, फक्त या नदीच्या नावावर राजकारण करायचं इथं काम चालू आहे आणि नदीत एवढी गंदगी आहे। ह्या नदी आज अकोल्याची शान आहे। आमची विनंती आहे की या नदीचा जो निधी आलेला हा निधी कुठं गेला आम्हाला याचा जबाब द्यावा आणि हे नदी याचं सौंदर्यीकरण करावे। आज आमचं नदीत बसून आंदोलन आहे की हे जे घाण आहे, जे लोकांच्या आरोग्याशी जो खेळ चालू केलेला आहे प्रशासनाने इथोलच्या आणि इथोलच्या लोकप्रतिनिधीने तो खेळ थांबवावा आणि इथोलच्या लोकांच्या आरोग्याचे खेळणं हा बंद करावा, नाहीतर अन्यथा आम्ही याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करू।